नमस्कार. श्री स्वामी समर्थ. या अमावस्याला काय उपाय करावे आणि काय फायदे आहे? आजच्या व्हिडिओमध्ये पिठोरी अमावस्या म्हणजे काय, या अमावस्याला काय उपाय करावे आणि याचे काय महत्व आहे. 22 ऑगस्ट 2025 सकाळी 11:56 अमावस्याला प्रारंभ होत आहे. या अमावस्याला प्रत्येक आईसाठी पिठोरी अमावस्याचे महत्व काही वेगळे आहे. पिठोरी अमावस्या कशी साजरी केली जाते? या दिवशी मुलांच्या आयुष्यात संकट दूर करण्यासाठी आणि त्यांचे वाईट शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी खास उपाय. पिठोरी अमावस्याला पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात, म्हणूनच याला पिठोरी अमावस्या नाव पडलं. पिठोरी अमावस्येला माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्यासह 64 योगींची पूजा केली जाते. या पूजेला पिठोरी व्रत असे म्हणतात. एवढेच नाही तर या दिवशी पितरांचंही स्मरण आणि तर्पण देखील केले जाते, कारण अमावस्या ही पितरांच्या पूजेसाठी विशेष मानली जाते अशी श्रद्धा आहे. अमावस्या असल्याने पितरांचे तर्पण करावे, त्यासाठी आपण पाणी, तीळ, कुश आणि पिंडदान अर्पण करावे. हे करणं शक्य नसेल तर पाण्याच्या ठिकाणी तेलाचा दिवा लावावा. पितरांसाठी ही सेवा तुम्ही करू शकतात आणि जिथे आपण माठ असं काही भरून ठेवतो त्या ठिकाणी आपण तेलाचा दिवा लावू शकतो. पितरांसाठी ही छोटीशी सेवा आहे. ही श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या अमावस्येला साजरा केली जाते. आता ज्या महिलांना पिठोरी अमावस्याचे व्रत करायचे आहे त्यांनी व्रत आणि पूजा विधी जाणून घेऊया. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असेल तर कोरे वस्त्र घातले तरीही चालेल. घर आणि देवपूजेचे स्थान स्वच्छ करून पूजासाठी पिठापासून बनवलेले पदार्थ, ज्यामध्ये पुरणपोळी, पिठाचे लाडू, खीर असे कोणतेही पदार्थ तयार करून पूजास्थानावर माता पार्वती, श्री गणेश आणि 64 योगांची मूर्ती किंवा चित्रांचा स्थापना करावी. तुमच्याकडे असेल मूर्ती तर ठीक, नसेल तर तुम्ही चित्रांचा फोटोही स्थापन करू शकतात. त्यांना गंध, फुलं, हळद, कुंकू, अक्षता, धूप लावून नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य अर्पण करावे. पिठोरी अमावस्याची कथा ऐकावी किंवा वाचावी. ही कथा मुलांच्या संरक्षणासाठी आहे. तुम्ही पिठोरी अमावस्याची कथा मोबाईलला लावून किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर ती वाचू शकता. मुलांना संकटापासून वाचवण्यासाठी ओम नमः शिवाय किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आपण पिठापासून बनवलेले लाडू किंवा खीर मुलांच्या नावाने मंदिरात दान करावे. एवढंच नाही तर मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा काळे तीळ फिरवून ते पाण्यात टाकावे किंवा अग्नीत जाळावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि नजर दोष दूर होतो. हे साधे सोपे उपाय जे प्रत्येक आईने पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करावे. शक्य असेल तर तुम्ही या दिवशी अन्नदान, कपडेदान, वस्त्रदान ही त्यांच्या नावाने करू शकतात मुलांच्या. असे पिठोरी अमावस्याचे अजून भरपूर उपाय आहे. मी तुम्हाला थोडक्यात हे साधे आणि सोपे उपाय सांगितले. कोणतेही तुम्ही उपाय करू शकतात. तुम्हाला शक्य असेल ते मुलांसाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी हे उपाय पिठोरी अमावस्येला नक्की करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असले तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.